नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। माळीण दुर्घटनेला 150 तास उलटले। पाऊस आणि चिखलाच्या अडथळ्यानंतरही बचाव कार्य सुरूच। मृतांचा आकडा 108 वर। दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात यंदा गणेशोत्सव नाही। आयुक्त बिपिन मलिक यांची आडमुठी भूमिका। माझाच्या सूत्रांची माहिती। प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये मोठ्या जबाबदारीची शक्यता। प्रियंकांना महासचिव किंवा उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष पदाची ऑफर। आता बातम्या विस्तारानं। माळीणमधल्या दुर्घटनेला 150 तास उलटून गेले, मात्र बचाव कार्य अजूनही सुरूच आहे। आतापर्यंत 108 जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित बेपत्ता लोकांच्या वाचण्याची शक्यता तासागणिक धूसर होऊ लागली आहे। दिवस रात्र सुरू असलेल्या बचाव मोहिमेत पाऊस आणि चिखलाचा मोठा अडथळा येतोय, त्यामुळे बचाव कार्याला वेग मिळत नाहीये। महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपिन मलिक यांचा महाराष्ट्र द्वेष सुरूच आहे। एबीपी माझाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्र सदनामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यास बिपिन मलिक यांनी विरोध दर्शवलाय। इतकंच नाही तर यंदा गणेशोत्सव होणार नाही असा फतवाच मलिक यांनी काढल्याचं कळतं। लोकसभा निवडणुकीत निष्प्रभ ठरलेल्या काँग्रेसला आता नवसंजीवनीची गरज आहे। प्रियंका गांधींच्या रूपानं पक्षात नवचैतन्य निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे महासचिव किंवा उत्तर प्रदेशचं प्रदेशाध्यक्षपद अशी दोनपैकी एक जबाबदारी प्रियंका गांधींच्या खांद्यावर दिली जाण्याची शक्यता आहे। देशाच्या काही राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे। 2 दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेपाळच्या राष्ट्रपतींची भेट घेतली। राष्ट्रपती रामवरम यादव यांनी मोदींसाठी खास भोजन समारंभाचं आयोजन केलंय। नेपाळच्या संसदेत केलेल्या भाषणानं मोदींनी सगळ्यांना जिंकल्याचं राष्ट्रपती रामवरम यांनी म्हटलंय। दरम्यान त्याआधी मोदींनी सकाळी काठमांडूतील पशुपतीनाथ मंदिराचं दर्शन घेतलं।